शिर्डी लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांचा शिर्डी येथील हॉटेल भक्ती पार्क इन येथे विजय संकल्प मेळावा पार पडलाय। वंचित बहुजन युवा आघाडी शिर्डी शहराच्या वतीने आयोजित या विजय संकल्प मेळाव्यास मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। शिर्डी शहर अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, जिल्हा अध्यक्ष प्रवीण अल्हाट पुढाकाराने हा विजय संकल्प मेळावा पार पडलाय। यावेळी युवा तालुका अध्यक्ष सायनाथ दिवे, उपाध्यक्ष दीपक कसबे आदींसह वंचित आघाडीचे महाराष्ट्र जिल्हा संघटक शरद खरात, महाविकास अनिल जाधव, तालुका अध्यक्ष सागर खरात, जिल्हा सचिव सुनील वाघमारे, सम्मेक विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष ओम भैया त्रिभुवन, उपाध्यक्ष रंजित खरात, डॅनियल देठे, बबलू पगारे, कोषाध्यक्ष प्रशांत साबळे, फिरोज बागवान, प्रवक्ता निलेश जगदाणे, संघटक ओबामा शेख, विशाल पठारे, शहर संघटक आनंद सोनवणे, किरण कदम, अनिकेत कदम, विलास आहिरे, किरण बोरुडे, राहुल गायकवाड, किरण आव्हाड, प्रवक्ता श्याम शेसाट आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो। तसेच वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी, सर्व शुभचिंतक, हितचिंतक, कार्यकर्ते, माझ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। त्यानंतर आपल्याला माहितच आहे 2024 वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार आपल्या उत्कर्षताई रुपवते या आपल्या बाळासाहेब आंबेडकरांच्या विश्वासावर पात्र ठरत आज या जिल्ह्यामध्ये झंझावात करत आहे। आणि त्यांच्या कार्य सांगायचं ठरलं, सुरुवातीपासून तळागाळापर्यंत जाऊन, वाड्यावस्त्यांपर्यंत जाऊन प्रत्येक गोरगरिबांची काय अडचण असू द्या, काही प्रश्न असू द्या, हे सोडवण्याचं काम त्यांनी आपल्या समोर केलेलं आहे। म्हणून मित्रांनो, यावेळेस आपल्या 2024 मध्ये ही आपली अस्मितेची लढाई आहे आणि आपली शेवटची लढाई आहे। म्हणून मनातलं सर्व काही आपण विसरून येणाऱ्या काळामध्ये ताईंना आपल्याला साथ द्यायची आहे। आपल्याला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर पूर्ण महाराष्ट्रभर झंझावात करत आहे। तर वयाची तमाम बाळगता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आज 70 वर्षाचे आहेत मित्रांनो, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी लावून आपल्या गोरगरीब, बहुजन शोषित, वंचित, पीडित शेतकऱ्यांसाठी, अल्पसंख्याकांसाठी, बहुजन समाजासाठी ते लढत आहे। आपल्याला सुद्धा माहितच आहे की काँग्रेसने सुद्धा आपला मुस्लिम उमेदवार दिला नाही, पण वंचित बहुजन आघाडीने या महाराष्ट्र राज्यामध्ये 5 उमेदवार आपल्याला दिलेले आहेत। दुसरी गोष्ट अशी आहे की मागच आता 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस शिवसेनेची इथं सभा झाली, त्या सभेमध्ये वंचितची एकदम सर्वांना वंचितची एकदम अशी लखलखाट होऊ राहिली की काय चाललंय, वंचितचं वारं पूर्ण जिल्ह्यामध्ये झंझावात करू राहिले। कारण की उत्कर्षताईचं काम सर्व तळागाळापर्यंत आहे। इथल्या आमदाराला कोणी ओळखत नाही, कारण की आमदार राहतोय पुढं, खासदार जातोय पुढं, हे आतापर्यंत सर्वसामान्य लोकांना माहित नाही मित्रांनो। पण मी ताईंच्या माध्यमातून भले ताईंनी भरपूर काम केलेलं आहे, कारण भरपूर 1-2 आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही सगळं भले परिचय नाही, पण इथून पुढील काळामध्ये नक्कीच परिचय एकदम घरच्यासारखा, घरोबासारखा होणार आणि ताई एक लहान भाऊ म्हणून आपल्या सर्वांना आपल्याला समजून घेणार, हे ज्या ठिकाणी विनंती करतो। आणि सर्व इथून पुढील काळामध्ये जी यंत्रणा आपल्याला ताई राबवण्याचे जे काम करतील, ती यंत्रणा आपण पूर्ण तळागाळापर्यंत जाऊन वंचित बहुजन आघाडीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं हे सर्व माझ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी मी देत आहे। आणि आपण सुद्धा ही जबाबदारी पेलवशाल ही त्या ठिकाणी अपेक्षा करतो आणि परत एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। वंचित बहुजन आघाडीची उमेदवार म्हणून श्रद्धेय बाळासाहेबांनी जी जबाबदारी आपल्या सगळ्यांवर टाकली, माझ्यावर नाही, आपल्या सगळ्यांवर टाकली आहे आणि त्याची जाण घेऊन
खऱ्या अर्थाने जे सगळे कार्यकर्ते इथे एका विचारपीठावर उपस्थित झाले त्यांना सगळ्यांना पहिल्यांदा मी जय भीम करते. सर्व महारथी पुरुष, आपल्या आयुष्यामध्ये आलेले सगळे महान लोक ज्यांनी आपल्याला जगण्याची आणि आयुष्य कसं असावं अशी प्रेरणा दिली, ते सगळे महापुरुष आणि सगळ्या महिला ज्या होऊन गेल्या, त्या महिला कमी संख्येत इथे जरी असल्या तरी ज्यांना आपण वंदनीय म्हणतो अशा सगळ्यांना नमन करते. खर तर मला वाटलं फक्त काँग्रेस पक्षातच गटतट असतात, पण जसा आपला भारत देश वेगवेगळ्या गोष्टींनी नटलेला आहे, थटलेला आहे, तसंच प्रत्येक पक्षामध्ये असे वेगवेगळे रंग असले पाहिजेत. आणि तुमच्या रूपाने ते रंग खरं तर दादा मला आज स्टेजवर दिसत आहेत. आज इथे आपल्यावर उपस्थित शरद खरात साहेब, अनिल जाधव साहेब, प्रवीण दादा, सगळे सहकारी. मी जरा नवीन आहे तुमच्यामध्ये, नावं लक्षात ठेवायला थोडासा वेळ जाईल, पण एकदा लक्षात ठेवलं तर विसरणार नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जे प्रयत्न ज्यांच्या कोणासाठी केले, माझ्यासाठी केले, ABCD जे असतील, आता साहेबांनी आदेश दिलाय आणि तो आपल्याला सगळ्यांना पाळायचा. आणि आपण जर त्याला डावललं, आपण ही संधी जी आपल्याला चालून आली ती जर डावलली तर समाज आपल्याला कधीच माफ करणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण गेली 15 वर्ष आपण बोंब मारतोय की आम्ही सर्वात जास्त संख्येत आहोत, आम्ही सर्वात जास्त लोकांसाठी धावून जातो. कुठलाही समाज जर कुठेही संकटात आला तर आमचा समाज सर्वात पुढे असतो, म्हणून आम्हाला उमेदवारी मिळायला पाहिजे. आणि जेव्हा आम्हाला उमेदवारी मिळाली तर आम्ही आमच्यात जर भांडत बसलो तर ते शक्य नाही. पण मला विश्वास आहे की असं होणार नाही आणि हे सगळे भावंड या बहिणी मागे ताकदीने उभी राहतील. आणि मी पण हा शब्द देते की यंत्रणामध्ये असो, नियोजनामध्ये असो, पण कुठेही कमी पडणार नाही. हो, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही निवडणूक नक्कीच आहे, कारण त्यांच्यासारखी घरं आम्ही कधीच भरलेली नाही. दादासाहेब रुपवतेंचा इतिहास, प्रेमानंद रुपवतेचा इतिहास आणि मधुकरराव चौधरींचा इतिहास सगळ्या जगाला माहितीये. आम्ही कामाच्या जोरावरती मतं मागितलेली आणि आजही समाजाची बांधिलकी असो ही कामाच्या जोरावर आम्ही मागत आहोत आणि तीच दुरा पकडून आपल्याला पुढे जायचंय. हे सगळं करत असताना प्लीज हे लक्षात ठेवा, सगळ्यांना 2-2, 3-3 महिने वेळ मिळालेला आहे. मी तर तुमच्या पक्षात येऊनच 10 दिवस नाही झाले अजून. पुढचे 10-15 दिवस आपल्याला सगळ्यांना एका मुठीने काम करायचंय. कोणीही कमी पडता कामा नये, कोणी मागे हटता कामा नये. अनेक गोष्टी पुढून आपल्याला येतील चालून, हे घ्या, ते घ्या, बसून घ्या, माघार घ्या, जाऊ दे ताईंबरोबर फिरा, मग आपल्या बरोबर या. पण ह्या वेळेस आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की जर ह्या वेळेस आपण चुकलो तर पुढची पंचवार्षिक तर सोडाच, आपल्याला ती नाहीच मिळणार आहे. कारण हे डिलिमिटेशन ज्याला आपण म्हणतो की आरक्षण जे उठणार आहे आणि त्याच्या पुढच्या किती वर्षांनी ती परत संधी मिळेल हे आपल्याला आज माहिती नाही. त्यामुळे जी संधी आज आपल्याला चालून आली आहे त्याचा कृपा करून उत्कर्ष रुपवते म्हणून मागत नाहीये. आपण ज्या समाजाचं देणं लागतो, आपण ज्या सगळ्या वंचितांचं देणं लागतो, त्या वंचितांसाठी आपली लढाई आहे आणि ते विसरता आपण कामा नये. आपण नेहमी म्हणतो की आम्ही संविधान रक्षक आहोत. आपण संविधान रक्षक जर स्वतःला मानतो तर ज्या संविधानाने सगळ्यांना सारखे अधिकार दिले त्या संविधानाचं रक्षण करत असताना सगळ्या जाती समूहांना सोबत घेऊन जाणं पण तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे जसं माझ्या आधीचे वक्ते म्हटले, आपला समाज तर नक्कीच राहील, पण बारा बलुतेदार सगळे समाज जे आहेत, मराठा समाज मोठ्या संख्येने आपल्याकडे आहे, ओबीसी समाज मोठ्या संख्येने, मुसलमान समाज मोठ्या संख्येने, आदिवासी समाज आहे, या सगळ्या समाजांपर्यंत पोहोचण्याची आपल्याला खरं तर आज खूप जास्त गरज आहे. आणि मी खूप वेगळ्या प्रवासातून खरे मागचे 15-20 दिवस गेले. मी पक्ष सोडला, मी निर्णय घेतला, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा मी लोकांमध्ये फिरत होते मला हे एक जाणवलं की सगळ्या जातीपातीचे लोक आज वंचितकडे वळत आहेत. त्याचं कारण काय आहे? मी काल एका जैन मंदिरामध्ये सांगते, महावीर जयंती निमित्त गेली आणि मला जे काही लोक तिथे होते ते म्हटले पहिल्यांदा जैन समाज वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार. ते कारण काय फक्त एकटी उत्कर्ष रुपवते नाहीये, तिचं कुटुंब त्यांचं वलय आहेच, ब्रँड आहेच, म्हटलेच, पण त्याचं कारण आहे वंचित बहुजन आघाडी, त्यांचं संघटन आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. जर हा इतर समाज आपल्याकडे वळत असेल तर त्यांनी आपल्यासोबत दाखवलेला जो विश्वास आहे तो आपल्याला सार्थक करावाच लागेल. येणाऱ्या काळामध्ये सगळी निवडणूक याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, त्यांनी किती डबे खाल्ले, त्यांनी किती खोके खाल्ले नाही. मी शिर्डी लोकसभेसाठी काय करू इच्छिते हे मी बोलणार आहे. मी माझ्या समाजासाठी काय करू इच्छिते, मी युवकांसाठी काय करू इच्छिते, महिलांसाठी काय करू इच्छिते, आदिवासी कुटुंबांसाठी काय करू इच्छिते हे मी मांडणार आहे. आणि त्याच विषयांवरती ही निवडणूक झाली पाहिजे. कोणी किती तेलाचे डबे चोरले,
आणि कोणी किती सॅनिटरी नॅपकिन मध्ये घोटाळा केला नाही, हा अभिमान आमच्या शिर्डी लोकसभेच्या जनतेचा असेल की आमच्या विकासाच्या मुद्द्यांवरून ही निवडणूक कुठेतरी भरकटते. त्यामुळे ते होऊ नये ह्याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. अगदी मुद्देसूद तुम्ही सगळे प्रचार करा, तुम्हाला सांगायची मला गरज नाही, तुम्ही सगळे त्याच्यातले एकदम बॉस आहात. कारण मी बघितलं याच्या आधी पण निवडणुकांमध्ये की वंचितच्या कार्यकर्त्यांनी कसं काम केलं. फक्त ठीक आहे, आपापसातले काय मनमुटाव असेल ते आता बाजूला ठेवून द्या, माझ्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करा. पण जसं मी म्हटलं की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि बहुत लंबी लढाई लढनी है अगले 15 दिन में. त्यामुळे ती लढाई लढत असताना मी एक लहान बहीण म्हणून कुठे कमी पडले, फोन उचलला गेला नाही, मेसेजला रिप्लाय आला नाही म्हणून प्लीज फुगून बसू नका. आता मी इथे कार्यक्रमात आणि माझ्या फोनवरती 80 मिस्ड कॉल्स आहेत. तर हे जे कामाचा प्रॉब्लेम आहे हो होत राहणार आहे, थोडंसं समजून घ्या. एकदा इलेक्शन आपण जिंकलोच आहोत, जिंकल्यानंतरचा जो सगळा काळ हा तुमचाच आहे आणि माझा संपूर्ण वेळ पण तुमचाच असणार आहे. त्यामुळे ते लक्षात घ्या. मी किंवा आपल्या माध्यमातून जो कोणी इथून निवडून गेला असतात, मी माध्यम आहे, पण आपल्याला जरी संधी खरंच मिळाली आणि आपण खरंच त्या सगळ्या निवडणुकीमध्ये एकदम पुढची छलांग मारली तर आपले पुढचे वर्ष 5-6 वर्ष जे आहेत ते संघटनेसाठी खूप महत्वाचे असणार आहेत. आज जे सगळे युवा इथे संघर्ष करत आहेत, आज ज्या महिला संघर्ष करत आहेत, त्यांना अपेक्षा आहे ना की संघटनेमध्ये आम्हाला काहीतरी, जसं मला होती की मी जर 16 वर्ष माझ्या संघटनेला दिली तर मला माझ्या पक्षाने काहीतरी संधी दिली पाहिजे. त्या एका अटीवर त्या एका नाराजीवर मी पक्ष सोडलाय. तीच अपेक्षा तुम्हा सगळ्यांची असणार आहे आणि ती कुठेतरी आपल्याला या माध्यमातून पूर्ण करता येईल असा विश्वास मला वाटतो. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या काळामध्ये अगदी ताकदीने एकजुटीने लढा. जिथे कुठे तुम्हाला माझी गरज असेल मला सांगा. तुम्ही विश्वास करणार नाही, आज आपण पक्षाचे पदाधिकारी आहोत, खात्यापित्या घरातले आहोत बऱ्यापैकी. मला परवा एका अशा माणसानी 5,000 रुपये देणगी दिली ज्याची ही 5ही बोटं नाहीये, दिव्यांग व्यक्ती आहे. त्यांनी स्वतःहून फोन केला आणि म्हटलं ताई हे समोरचे फार पैसेवाले आहेत, दादासाहेबांनी घर कधी भरलं नाही, तुम्ही कशा इलेक्शन लढवता आम्हाला माहितीये, पण तुम्ही समाजासाठी करताय आणि तुम्ही जो संघर्ष करताय त्याच्यात आमचा खारीचा वाटा म्हणून हे 5,000 रुपये. काल एका मातेने मला फोन केला, बाबूवंडीची आमची आई आहे, त्यांचं म्हणणं 500 रुपये मी देते. मी म्हटलं आई नका देऊ, राहू द्या. नाही मला द्यायचं आहे, तुम्ही जो संघर्ष करताय त्याच्यात माझा खारीचा वाटा. एका कार्यकर्त्यांनी फोन केला, मला म्हटले मोबाईल नंबर द्या, गुगल पे नंबर द्या. म्हटलं साहेब राहू द्या, आता गरज नाही, मला लागेल तर मी हक्काने मांडणे, मी करेन ना, चादर उघडी करेन माझी की द्या मला लागतंय आता गरज नाही. त्यांचं म्हणणं नाही मी करणार. मी नंबर दिला नाही बँक अकाउंट नंबर, त्यांनी गुगल पे वर माझा नंबर शोधला बाबांनी आणि मला 1 तासाने पेमेंट आलं. म्हटलं आलं कुठून, बघितलं तर त्यांचं नाव खाली होतं. ह्या आतुरतेने लोक काम करतात, ह्या भावनेनी लोक काम करतात. आपल्या राजवाड्यामध्ये जो माहोल मी आज बघते, जे फोन मला येत आहेत, जे मेसेजेस येतात, मी खरंच म्हणजे ही अपेक्षा केली नव्हती की इतका सुंदर प्रतिसाद असेल आणि प्रत्येक समाजातून येत आहे. ठीक आहे, काही लोक समोरून नाही येऊ शकत, असतात काही राजकीय चक्र, पण मागून जी मदत होतीये किंवा त्यांचे जे आम्हाला निरोप येतात, समाजातून निरोप येतात, हे फार वेगळ्या पद्धतीचं वातावरण आपल्या येत आहे. अजूनही मी फॉर्म भरलेला नाही, मी प्रचारात उतरलेली नाही पूर्णपणे, आपली एकही गाडी फिरलेली नाही. कार्यकर्ते काल 2-3 दिवस फिरलेत आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. आता लढाई आपल्यामध्ये आणि पहिल्या नंबर मध्ये नाही, आता आपल्याला लीड किती मिळणार ही लढाई आहे आणि ती लढाई की आपल्याकडे मोजून 15 दिवस हातात आहेत. किती? 15 दिवस. त्याच्यातले 1-2 दिवस आता उद्या फॉर्म भरण्यात जाईल, काही नियोजनात जाईल. ते सगळे दिवस आपल्याला दिवस रात्र 24 तास काम करायचं आहे आणि ते जर आपण करू शकलो तर आपल्याला तो विजय निश्चित मिळेल. आणि तो विजय माझा नाही, तो तुम्हा सगळ्यांचा असणार आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा असणार आहे. ही भावना घेऊन जे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं, कुठे जायला बघितलं, संसदेत जाऊन काय कुठली जात बना, जे स्वप्न माझ्या दादांनी बघितलं नाही पूर्ण झालं, दादासाहेब रुपवतेंनी बघितलं, खूप प्रयत्न केले, यांनी सगळ्यांनी पाडले, जे माझ्या वडिलांनी बघितलं आणि आज मी तुमच्या माध्यमातून बघते, ते स्वप्न आपल्याला या सगळ्यांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला पूर्ण करायचंय. सगळ्या समाजांना एकत्र घेऊन पूर्ण करायचंय.
हीच एक खूणगाठ आपण बांधूया आणि या पुढच्या लढाईला सज्ज होऊया. तुम्हा सगळ्यांना मानाचा जय भीम.